सावंतांचा मुलगा ऋषिराज आता पुण्यामध्ये परतलेला आहे। दुपारी तानाजी सावंतांनी बेपत्ता झाल्याची तक्रार जी आहे ती पोलिसांमध्ये केलेली होती। काही तासांमध्येच पोलिसांकडून चक्र फिरवण्यात आली। या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आणि तानाजी सावंत यांचा मुलगा आता ऋषिराज जो आहे तो पुन्हा एकदा पुण्यात परतल्याची माहिती मिळते। 68 लाख खर्चून मित्रांसह चार्टर्ड प्लेननं बँकॉकला जो आहे तो ऋषिराज निघाल्याची माहिती होती। मुलगा अचानक का निघून गेला हे माहिती नव्हतं, म्हणून तानाजी सावंत यांच्याकडून ही प्रतिक्रिया जी आहे ती देण्यात आलेली आहे। ते नेमकं प्रकरण काय घडलं होतं ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज सावंत दुपारपासून बेपत्ता होता। ऋषिराज सावंत पुण्याहून विमानानं गेल्याचं कोणत्या ठिकाणी गेलेत याचा शोध सुरू जो आहे तो पोलिसांकडून करण्यात आला। पुणे विमानतळावर सोडायला गेलेल्या ड्रायव्हरकडून याबाबत माहिती मिळाल्याचं तानाजी सावंत यांनी सांगितलं। ऋषिराज सावंतला परत आणण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते पोलिसांकडून सुरू करण्यात आले। कोणत्या कारणासाठी हे लोक चालले होते याबद्दलची जी आहे ते विचारपूस आता करण्यात येत आहे। विचारपूस केल्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे की काय पर्पस होता, कशासाठी चालले होते, घरी का सांगितलं नाही, हे सर्व जे प्रश्न आहे ते सर्व आता विचारपूस केल्यानंतर मिळणार आहे। आता जे सावंत साहेबांचे कुटुंबियांचे जे हे होता की मुलगा कुठे आहे, कसा गेले, ते आता मुलगा सुखरूप आलेला आहे। त्यांच्यासोबत जे त्यांचे 2 मित्र होते तेही परत आलेले आहे। आता फक्त जे पुढची आपल्याला माहिती त्यांच्याकडून पाहिजे की काय कारणास्तव ते बाहेर चाललेले होते। तुम्हाला मागाशी सांगितलं की त्याचे मित्र बरोबर आहेत, किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही, मित्र बरोबर आहेत। पण नेमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो। मागाशी तेच बोललो तुम्हाला मी, आताही तेच सांगतोय। आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट किंवा अचानक म्हणजे काय तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली, कारण 8-10 दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता। त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल।